मला मेन अट्रॅक्शन वाटलं फ्लोवर. वाव किती सुंदर. एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 जास्ती मजेत आहात. मी श्रुती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते माझ्या अनादर व्लॉगमध्ये. म्हणजे महाबळेश्वरचा डे 2. आज आम्ही महाबळेश्वरमध्ये काय काय अजून एक्सप्लोर करणार आहे, काय काय गोष्टी आम्ही बघणार आहोत, कोणत्या कोणत्या गोष्टी युजफुल आहे, हेल्पफुल आहे तुम्हाला बघायला. सो हे तुम्हाला आजच्या ज्या डे 2च्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बेसिकली आज आम्ही 3 to 4 प्लेसेस कवर करणार आहोत आणि एकदम रात्री वापस येणार आहोत. कालचा जो दिवस होता, काल आमचा अर्धा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला होता, बट आजचा पूर्ण दिवस आमच्याकडे एक्सप्लोर करायला आहे. सो विल एक्सप्लोर टुडे महाबळेश्वर. म्हणजे बेसिकली वी आर इन पंचगनी. पंचगनीमध्ये जे एंट्री आहे ती 190 रुपीजची एंट्री आहे. 7 डेजपर्यंत तुम्ही फिरू शकता, ठीक आहे. सो पहिले आज आम्ही पंचगनी कव्हर करू अँड देन वी विल एक्सप्लोर महाबळेश्वर. लेट्स सी की आज आम्ही अजून काय काय नवीन गोष्टी एक्सप्लोर करतो. सो माझ्यासोबत नक्की तुम्ही एन्जॉय करा माझा ब्लॉग, कारण तुम्हाला हा खूप जास्त हेल्पफुल होणार आहे जर समजा तुम्ही महाबळेश्वरसाठी जी ट्रिप आहे ती प्लॅन करत आहे तर. सो स्टे ट्यून टिल द एंड. तर हा आहे व्हेरी फर्स्ट पॉईंट विच इज टेबल टॉप पॉईंट. आणि इथे जायला घोडागाडी आहे. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो आम्ही तेव्हा घोडागाडीने गेलो होतो इथे फिरायला. ही आहे छोट्या मुलांसाठी ट्रेन. हा पॉईंट आम्ही याच्या आधी पण आलेलो होतो आणि हा पूर्णपणे एक्सप्लोर केलेला होता. म्हणजे आम्ही घोडागाडीने जे पूर्ण तिथलं आहे ना मैदान ते वगैरे एक्सप्लोर केलं होतं. तिथे गेलो होतो. जी पांडवांची गुफा आहे ती पण तिथेच गुफेमध्ये वगैरे आम्ही गेलेलो होतो. सो आम्हाला अजून तो एक्सप्लोर नव्हता करायचा, कारण तो अजून जास्त टाईम कन्झ्युमिंग होता. तर इथे जो आहे इथे आहे टेबल टॉप पॉईंट. म्हणजे टेबल टॉप म्हणजे एकदम आपण टॉपवर आहे आणि खालून एकदम आपल्याला खाई वगैरे दिसते, असं त्याचं मिनिंग आहे. आणि इथनं या पॉईंटवरनं 600 रुपीज ते घेतात बाय हे जे आहे ना घोडागाडी त्यानी. आणि त्यानी तुम्ही पांडवांची गुफा बघायला जाऊ शकता. म्हणजे ती गुफा आहे, आम्ही याच्या आधी गेलेलो आहे, सो आम्ही नाही जाणार. तर म्हणजे हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये असा आहे तुम्ही हॉर्स राईड वगैरे करू शकता. आम्ही हॉर्स राईड वगैरे केली. इथलं जो आहे इथलं जे इतकं मोठं विशाल असं मैदान आहे ते मैदान तुम्ही थोड्या गाडीने फिरू शकता. पांडवांची गुफा वगैरे आहे ती जाऊन तुम्ही एक्सप्लोर करू. तिथचं जे तिथे ॲक्च्युअली छान थंड आहे, पण आम्ही गेलेलो आहे म्हणून आम्ही जात नाही आहे. बट जर समजा तुम्ही फर्स्ट टाईम येत आहे डेफिनेटली तुम्ही इथे व्हिजिट करायला पाहिजे. ते बघा तिची हॅपीनेस बघा. अदिरा से हाय. अँड हिअर इज द नेक्स्ट पॉईंट विच इज पारसी पॉईंट. आता बघू पारसी पॉईंटवर आम्ही काय बघू शकतो. सो चला मी तुम्हाला दाखवते पारसी पॉईंटवरून बघण्यासारखं काय आहे. आता आम्ही समरमध्ये आलेलो आहे म्हणून हे जे पॉईंट्स आहेत इतके क्लिअर दिसू शकत आहे, पण ज्या वेळेस आम्ही लास्ट टाईम आलो होतो तर खूप सगळं फॉग होतं, काहीच दिसत नाही. म्हणजे काय आहे खाली, काय एक्सप्लोर करण्यासारखं आहे काहीच दिसत नाही, कारण नुसता फॉग असतो. तर आम्ही आलेलो आहे आता चीज फॅक्टरी बघायला. जे दुसरं आमचं लोकेशन आहे ते आहे चीज फॅक्टरी. आता 2-3 लोकेशन आहे, पण मला असं वाटते सेम असे पॉईंट्स मला असं वाटतात म्हणून आम्ही जात नाही पॉईंट्समध्ये. तर हा आहे चीज फॅक्टरी जी आहे ना त्याच्या आतमधला व्ह्यू. आणि इथे आहे बेरीज, तो जो कॅफे आहे तिथे बेरीज रिलेटेड मिळतो. इथे चीज फॅक्टरीमध्ये पूर्ण चीज केक्स वगैरे आहे आणि जे तुम्ही इथे केक्स अँड क्रीम्स असं आहे. केक्स वगैरे वेगवेगळे फ्लेवर्सचे केक्स आहेत. बट ना महाबळेश्वरची एक स्पेशालिटी सांगते, एव्हरीथिंग इज सो एक्सपेन्सिव्ह. अँड आणि इथे आहे तोफी जी बॉटल आहे ही 1425ची आहे. ती स्टीलची आहे, ती 1630ची आहे. आणि ही टेस्टिंगसाठी ते इथे जे सगळं आहे चीज. हा जो आहे चीज फॅक्टरी आपलं कॅफे बेरी यांचा जो आहे बॅक व्ह्यू आहे. सो तुम्ही यू कॅन एबल टू सी बिहाइंड मी. छान प्लेझंट वेदर आहे म्हणजे आफ्टरनूनला पण. आता आम्ही चाललेलो आहे
म्युझियम बघायला चाललो आहे आम्ही आता पहिले आम्ही म्युझियम बघू. म्युझियममध्ये काय काय आहे एक्सप्लोर करण्यासारखं ते तुम्हाला बघायला मिळेल. एंट्री ऑफ वॅक्स म्युझियम. चला सो लेट्स सी वॅक्स म्युझियम मध्ये काय आहे. फिश एक्वेरियम आहे हे आम्ही आलेलो आहे फिश एक्वेरियम मध्ये. शार्क फिशेस आहे या. शार्क खूप फ्रेश अँड हॅपनिंग म्युझियम आहे हे. जे आहे ना ह्या फिश वर आहे. बेबी एलिगेटर फिश. छान छान वेगळ्या वेगळ्या खूप व्हरायटी ऑफ फिशेस इथे आहे. फिश मला मेन अट्रॅक्शन वाटलं. फ्लोवर ऑन फिश क्यूट वाटत आहे. नाऊ मुव्हिंग टू व्हॉट नेक्स्ट. आम्ही आलेलो आहे वॅक्स म्युझियममध्ये. गांधीजी आहे, बराक ओबामा आहे, मदर टेरेसा, जवाहरलाल नेहरू, मोदीजी, मायकल जॅक्सन, विराट कोहली यांचे सगळ्यांचे वॅक्स बनलेले आहे, स्टॅच्यूज बनलेले आहेत. सगळे हॉलिवूड कॅरेक्टर्स आहे. स्पायडरमॅन. तर वॅक्स म्युझियमचा फीडबॅक सांगते तुम्हाला. फक्त काहीच असे जे हे होते ना स्टॅच्यूज ते रिअल वाटत होते. बाकीचे तर माहिती नाही का. कसं वाटलं का वॅक्स म्युझियम? छान होतं. फिश ॲक्वेरियम ॲक्च्युअलमध्ये खूप छान होतं, आम्हाला आवडलं. बट वॅक्स म्युझियम नॉट अप टू मार्क. नेक्स्ट आम्ही आलेलो आहे आता 9D बघायला. हे कसं वाटत आहे का तुला गॉगल लावून? एन्जॉय करशील? रडली तर नो स्ट्रॉबेरी चॉकलेट. आमचा 9D शो जो आहे तो बघून झालेला आहे. म्हणजे इट्स क्वाईट ओके होता. म्हणजे जे आम्ही 3 आता फिरलो वॅक्स म्युझियम प्लस फिश ॲक्वेरियम अँड 9D शो जो आम्ही बघितला त्याचे आमच्या तिघांचे मिळून 1200 रुपीज होते. म्हणजे अदिराचे पण पूर्ण त्यांनी घेतले. आम्ही त्यांना म्हटलं बट नाही. सो आता झालेली आहे दुपार अँड वी आर फिलिंग व्हेरी हंग्री. सो आता आम्ही आलेलो आहे लंच करायला. लेट्स सी आता लंच कसं आहे. बट वन मोर रिव्ह्यू मी हे देते. महाबळेश्वर इज कॉस्टली. म्हणजे छोट्याशा गोष्टीचे पण इतके सगळे कॉस्ट. गो कार्टिंग जर करायची असेल तर 600 रुपीज फक्त एकाचे आणि फक्त 2 नाही तर 3 राऊंड ते राहावे तिथे. सो अशी इथली कॉस्टिंग आहे. तर आता आम्ही आलेलो आहे या रेस्टॉरंटमध्ये. लेट्स सी इथलं जे फूड आहे ते कसं आहे. आय विल डेफिनेटली गिव्ह यू अ रिव्ह्यू. हा आहे हॉटेलचा इनसाइड व्ह्यू. सो आता आम्ही आमचं लंच ऑर्डर करतो. भूक लागली आणि भूक लागल्यानंतर ऑर्डर दिल्यावर जेव्हा ऑर्डर लेट येतो त्यावेळेसचे आमचे चेहरे. सो आम्ही आलेलो आहे डिनर झालं, लंच झालं आपला. आता आपण आलेलो आहे मॅप्रो गार्डन. हा सांग त्यांना. आता आपण मॅप्रो गार्डन आले. आणि मॅप्रो गार्डन मध्ये काय आहे? मॅप्रो गार्डन मध्ये स्ट्रॉबेरी आहे. चलो लेट्स गो. हे आहे स्ट्रॉबेरी फार्म्स जे मला अतिराला दाखवायचे होते. बघितले का? हे अशी लागते स्ट्रॉबेरी रेडवाली. मॅप्रो गार्डन. इथे तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी आहे स्ट्रॉबेरीशी रिलेटेड दिसेल. इथेचे खूप सगळे जे फूड आयटम्स आहेत ते टेस्टिंगसाठी असतात. म्हणजे आम्ही ग्वावा चिक्की खाल्ली, ग्वावा जेली खाल्ली. म्हणजे जे आपलं फलेरो वगैरे येते ना ते त्याच्यापासूनच बनते. आणि हे जे वगैरे आहे त्यांनी ज्युसेस वगैरे होते जे तिथे ठेवलेले आहे. म्हणजे प्रत्येक याचा जो पल्प काढून आहे त्याचा आपण ज्यूस वगैरे बनवून कसं पिऊ शकतो त्याच्याशी रिलेटेड आहे. सो मग आम्ही लास्टमध्ये आम्हाला जे आहे
स्ट्रॉबेरी आणि मँगोचा जो हे आहे ते जास्ती आवडली होती जेली, तर आम्ही ती घेतली. हा आहे मॅप्रो गार्डनचा कॅफे. इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फूड्स आहे अवेलेबल. आणि इथे आहे मॅप्रो गार्डनच्या जाई. खूप प्लेझंट वेदर, खूप छान व्ह्यू, खूप सगळी ग्रीनरी मॅप्रो गार्डनमध्ये आहे. हे बघा पीकॉक. आम्ही इथे आल्यावर स्ट्रॉबेरी आणि मँगो फ्लेवरची आईस्क्रीम खाल्लेली आहे, कारण महाबळेश्वर आल्यावर जर समजा तुम्ही खाणार नाही, सो महाबळेश्वर इज नॉट वर्थ जर तुम्ही स्ट्रॉबेरी टेस्ट करणार नाही. लोकेशन आमचं त्रिवेणी पॉईंट आणि गुडेघर निसर्ग पार्क. तर आम्ही चाललेलो आहे त्रिवेणी पॉईंट बघायला. त्रिवेणी पॉईंट बघायला 1 किलोमीटर चालून जावं लागते. चालता चालता माझी हालत झालेली आहे खरा. मी तुम्हाला रोड दाखवते, रोड कसा आहे. ही आहे 1 किलोमीटरची चढाई. 1 किलोमीटर चढून जाऊन आपल्याला पॉईंट्स दिसतात. तर हा आहे त्रिवेणी पॉईंट आणि सी लेवलवरून 2.5 किलोमीटर वर आहे. महाबळेश्वर 1.5 किलोमीटर आहे, पण तिथून आम्ही 1 किलोमीटरची चढाई करून आलेलो आहे. सो इथून असं दिसते, हे पूर्ण असं जंगल जंगल. दृश्य चांगलं आहे, पण चांगलं दृश्य बघायला किती मेहनत करावी लागते. 1 किलोमीटर आम्ही वर चढून आलेलो आहे. नेक्स्ट लोकेशन आमची आहे वेना लेक. इथे आम्हाला बोटिंग करायसाठी आम्ही आलेलो आहे. आता आम्ही आलो आहे आमची नेक्स्ट लोकेशन वेना लेक. इथे आम्ही बोटिंग वगैरे करणार आहे. सो बोटिंगचा एक्सपिरियन्स आम्हाला बघायला. आर रेडी. वाव, किती सुंदर. हाय कर अदिरा, हाय कर. सुरुवातीचे मंगलपाडीचं रे, मंगल मंगल गाणं दाखवता पार सीन तो टेबल राहिला. टेबल म्हणून पाहिजेच स्वतःच मंदिर दाखवतात. पाणी सोडतात, पाणी तर ऑलमोस्ट 6:30 वाजता आम्ही आमचे जे सगळे पॉईंट्स आहे जे आज बघायचे होते ते सगळे पॉईंट्स आम्ही कवर करून आलेलो होतो. आणि वी वर सो मच टायर्ड, कारण ऑलरेडी इतकं सगळं फिरलेलं होतं आणि म्हणून खूप जास्ती थकल्यासारखं वाटत होतं आणि कधी झोप आली माहिती नाही पडलं. मग आम्ही नंतर थोडा रेस्ट केला आणि त्याच्यानंतर आता 8 वाजता आमचा डिनर झालेला आहे. अदिराला वॉशरूम यायचं होतं म्हणून मी वर आली. तर आता आमचा जो आहे डिनर झालेला आहे. मी खालूनच शूट करणार होती, बट अदिराला वॉशरूममध्ये यायचं होतं, मग मी वर आली. तर म्हणून मग मी म्हटलं चला आता फुल लाईटमध्येच शूट करून घेते आताचा जो आतापर्यंत काय झालं त्याची अपडेट. आणि जेवण ॲक्च्युअलमध्ये छान होतं. आम्हाला आवडलं. पनीरची भाजी होती, दाल तडका राईस वगैरे होता. सो जेवण छान होतं, आम्हाला आवडलं. मीन्स इट्स क्वाईट वर्थ. आता आम्ही गेम्स वगैरे खेळू. जो आमचा कालचा शेड्यूल होता, म्हणजे अदिराली पहिलेच सांगून ठेवलं होतं की आपण आजही खेळू लुडो, बॅडमिंटन, क्रिकेट अँड ऑल. ती म्हणजे मला असं वाटतं सगळ्यात जास्त एन्जॉय ती करत आहे. आम्ही आलेलोच होतो थोडा क्वालिटी टाईम स्पेंड करायला, फॅमिली टाईम स्पेंड करायला. ऑफिस, जॉब अँड हेक्टिक शेड्यूलपासून थोडासा एक समर ब्रेक म्हणून आम्ही आलेलो होतो आणि इट्स वर्थ. आम्ही आता खेळू वगैरे. आणि याच्यानंतर मला एक गोष्ट नक्की रिअलाईज झालेली आहे की म्हणजे तिला फॅमिली टाईमची किती जास्ती गरज आहे. म्हणजे हाऊ मच एक्सायटेड शी इज. तिचं असं होतं की हे करायचं आहे, आपण हा गेम खेळू, मी पप्पासोबत खेळते, मम्मीसोबत खेळते. कारण बाकी दिवस तिला वेळच नाही मिळत. म्हणजे पप्पांना यायला तिच्या 8-8:30 वगैरे वाजून जातात घरी. आणि आता समर वेकेशन्स वगैरे आहे, सो मी जास्ती वेळ स्पेंड करून घेते तिच्यासोबत. बट असं असते ना, माझं पण शेड्यूल आहे, माझं पण कामं असतात, माझं पण खूप सगळ्या गोष्टी असतात. तर इतका वेळ नाही. आता असं झालेलं आहे, आता फक्त आणि फक्त क्वालिटी टाईम आणि फॅमिली टाईम. सो एक वेकेशन्स जे असतात ना ते खूप जास्ती निडेड असतात. नॉट एव्हरी टाईम. इट्स नॉट की म्हणजे आपल्याला बाहेर गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहे, बट थोडा एक फॅमिली टाईम, क्वालिटी टाईम म्हणजे खूप मॅन्डेटरी असतो. बेसिकली पुणे मुंबईमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना, कारण त्यांचे शेड्यूल्स जे आहे ते फिक्स असतात.
आम्ही लहानाचं मोठं झालो, आम्हाला कधी या गोष्टीची गरज भासलेली नाही, बट आत्ता खूप जास्ती गरजेचं आहे. कारण सतत ऑफिस कॉल्स, मीटिंग्स, काम याच गोष्टींमध्ये आपण असतो. सो जेव्हा आपण कोणत्या वेकेशन्सवर येतो, थोडा वेळ, सेपरेट वेळ काढून येतो ना, तो जो पूर्णचा पूर्ण जो वेळ आहे तो आपला डेडिकेटेड टू फॅमिली असतो, डेडिकेटेड टू आपली मेंटल हेल्थ असतो. सो इट्स वर्थ. चला आता आम्ही काय कोणते कोणते गेम खेळू, आता आम्ही काय फन करू, मस्ती करू, हे तुम्हाला बघायला मिळेल. मरत आहे का नाही? वन आता याच तर असा होता आमचा डे 2 इन महाबळेश्वर. लॉट्स ऑफ फन, लॉट्स ऑफ एन्जॉयमेंट, लॉट्स ऑफ मेमरीज. आय होप तुम्ही हा जो माझा व्लॉग आहे तो नक्की एन्जॉय केलेला असेल. चला भेटूया डे 3च्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर.